तसं लोक काढू हे पहा खेकडे आणलेले आहे आपण 1 किलो. आज आपण खेकडीचा रस्सा बनवायचा आहे मस्त तिखट झणझणीत. हे पहा छोटं दिसतं का? मस्त 1 किलो मध्ये किती बसते? 5. हे पहा आपण खेकडे आणलेले आहे बाजारमधून 1 किलो मध्ये 5च बसलेले आहे. आणि पहा किती भारी आहे. आज आपण मस्त झणझणीत आणि तिखट आपण रस्सा बनवणार आहे मस्त खेकडींचा. हे पहा किती मस्त मोठ्या मोठ्या आहे. किती मोठे आहे मस्त. नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये. आज आपण पहा खेकडे आणलेले आहे बाजारमधून. त्या बी 1 किलो आणलेले आहे. पहा कशा मस्त एकदम ताज्या आणि जिवंत आहे बरं का. पहा मस्त झणझणीत रस्सा करायचा आपण आता या खेकडींचं. ती एक चालली काय मस्त मोठ्या मोठ्या खेकडी आहे. 1 किलोमध्ये 5च बसल्या. आता आपण मस्त झणझणीत कालवण करू आणि तुम्हाला मी दाखवायचं. आता साफ करून घेऊ त्यांना, कशा करायच्या ते पण दाखवते. हे पा मस्त हे अशा साफ करून घ्यायच्या. अंगठे वगैरे तोडून घ्यायचे त्यांचे. हे पूर्ण हे असं कवच काढायचं, त्यांचं घाण राहते त्याच्यात, ती पण साफ करायची. हे पहा असं फोडायचे त्या मस्त. हे असं फोडून टाकायचं. हे पहा हे असं. हे पहा हे मांदं असतं पिवळं, हे पण आपण रस्स्यातच घालायचं. आणि हे याला हे पंख असता, हे पण साफ करून घ्यायचं. हे पहा मी साहित्य घेतलेलं आहे. काय घ्यायचं ते हे पहा. कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक घेतलेलं आहे, खोबरं आहे, एक कांदा आहे मी भाजायला ठेवते आता गॅसवर, आणि लसूणच्या पाकळ्या आहे 5-7. आणि आता आपण आहे ना भाजी करताना मसाला आणि तिखट वरून घालायचं तेलामध्ये. हे मसाला परतून घेतला का मग. आणि ही भाजी करून पहा तुम्ही पण, एकदा करून बघा. हे पहा मी एकदम भारी लागते. कांद्यांच्या अशा फोडी केलेल्या आहेत, कापून घेतलेला आहे त्याला अशा. त्याला गॅसवर आपण ठेवायचा आणि भाजून घ्यायचा. आणि खेकड्यांचं हे साफ करून घेतलेले आहे घाण, त्याचं मांद पण काढून घेतलेलं आहे मी. हे भाजीत टाकायचं ना. आणि या ज्या नांगी असताना हे आपण मिक्सरच्या भांड्यात म्हणा किंवा आपल्या खलबत्त्यामध्ये म्हणा ठेचून घ्यायची. समजा आपल्याकडे खलबत्ता नसेल तर मग मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं याला नांग्यांना. आणि अंगठे जशाच्या तसे राहू द्यायची. स्वच्छ केलेले आहे मस्तपैकी. हे पहा. आता आपण कांदा भाजेपर्यंत आपण सगळं मटेरियल दळून घेऊ. हे पहा पहिले बारीक काप करून घ्यायची खोबऱ्याची मस्त, आणि खोबरं दळून घ्यायचं. कारण आपण जर असं अख्खं टाकलं तर दळलं जाणार नाही मिक्सरमध्ये. हे पहा आता आपण कोथिंबीर घालून द्यायची आणि अद्रकच्या तुकड्यांना थोडीशी काप करून घ्यायची, म्हणजे दळलं जाईल पटकन. तोपर्यंत आपला कांदा भाजला जातो आहे, मग कांदा नंतर दळला जाईल याच्यातच. तेवढं दळून घेऊ. हे पहा आपला कांदा भाजून घेतला मी. आता मिक्सरमध्ये टाकून याच्यामध्ये भांड्यात टाकते आणि दळून घेते मिक्सरच्या भांड्यात. हे पहा आता आपण अंगठे वेगळे केले आणि हे वेगळं केलं. मग आता आपण हे जे नांगे आहे हे दळून टाकू मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये दळा किंवा ठेचून घ्या खलबत्त्यामध्ये. थोडे दळायचे.
पहा हे असं मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर दळलेलं आहे हे पहा हे. आणि याच्यात काय करायचं आपण पाणी टाकायचं आणि ते जे वरती पाणी राहील तेच काढायचं आणि खाली ते बरबट्ट बसून जाईल. मी पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यातलं असं हे करून. तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता. आता असंच राहू द्यायचं थोडंसं आणि काय करायचं हे पाणी खाली जे टरले ते खाली बसून जातील आणि बाकीचा जे वर मांस असतं ते वर झोपून येईल आणि मग ते पाणी आपण कसं असं काढायचं हे पहा. असं वरचं पाणी काढून घ्यायचं हे पहा. परत पाणी टाकायचं याच्यात. मी अजून पाणी घेते. हे पहा मी पाणी टाकते आता याच्यात, म्हणजे जेणेकरून ते वरती आलं का परत आपण तसंच करायचं खाली हे बसून जाईल. थोडंसं हे पहा आणि हे असं काढून घ्यायचं ते खाली बसून जातं हे पहा. अजून तसंच करायचं. मी तेल घालते आता कढईत 3 कढया. हे बघा हे असं निघतं पूर्ण कुच्चं आहे आणि हे मी वरचं ते गाळून घेतलेला रस्सा आहे तुमच्यासमोर असा गाळून घेतला तो. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण काय करायचं पहिले आपला जो हा मसाला बनवलेला आहे ते याच्यात घालायचं. काही साधी आणि सरळ जास्त काही हे नाही आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एकदम सोप्या पद्धतीची भाजी आपली, जास्त काही हे नाही. आणि मम्मी जी भाजी बनवते ना तिकडची ती एकदम भारी लागते. एक वेळेस करून पाहते मी. हां एक वेळेस करून पहा कशी लागली ते मला नक्की सांगा. आणि आपण हे ना आता एक खेकडींचं मांदं काढलेलं होतं पाहिजे. हे ना काही उकडीत बी टाकता, रशाला उकडी आली का मग उकडीत बी टाकता. मग तसंच करायचं असेल तसं करा. आणि नाही तर तुम्हाला आहे ना आता आपण हा मसाला जर फोडणीला दिला ना तर तेलातच टाकून द्यायचा, कारण चव लागते त्याची. आणि वितळून जातं ते, काही नाही पाणी होऊन जातं त्याचं. हे पाणी होऊन जातं ते. खेकड्यांचा रस्सा खाणं खूप हे चांगलं आहे, कारण ज्याला सर्दी खोकला झाला असेल त्यांनी एकदा रस्सा पिऊन घ्या, सर्दी चालली जाईल. कारण आमची आई मला नेहमी म्हणायची, पहिले मी नाही खायची खेकडी, पण मग ती म्हणायची खेकड्यांचा रस्सा खाऊन बघ तुझी सर्दी जाईल. आणि लहान पोरांना खाऊ घालणं खूप पौष्टिक आहे खेकड्यांची भाजी. माझे मुलं खातात. पहिले तेही नाही खायचे, पण मी त्यांना खाऊ घालते, खायला लागले पोरं. चांगलं मस्त परतू द्यायचा तेलात. आता माझा एव्हरेस्ट मसाला आहे. मी आपला चिकन मसाला आहे हा माझा, पण मी खेकड्यांच्या भाजीत चिकनमध्ये हा घालते. आणि माझा घरगुती मसाला आहे काळा, तोही घालते मी. हा 2 चमचे हा घेते. आता कमी घालते बरं का मी. हा काळा मसाला आहे. हा काळा मसाला आहे आपला. सगळे त्याच्यात धण्याची पूड वगैरे सगळे. आणि हे लाल चटणी आहे आपली तिखट एकदम झणझणीत. तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घाला. तिखट लागत असेल तर तिखट घाला आणि कमी तिखट लागत असेल तर कमी घाला. तुम्ही आपल्या अंदाजानुसार कशीही भाजी करा, पण चांगली लागायला पाहिजे, चव पाहिजे फक्त भाजीला. हो का अशी घालायची मस्त. थोडी हळद घालते मी. हे पा असं मस्त परतून घ्यायचा.
आणि परतल्यानंतर काय करायचं आपण, हे जे अंगठे हे ते याच्यातच मसाल्यातच घालायचे सगळे. हे पण याच्यातच टाकून द्यायचे आणि पूर्ण मसाला लावून घ्यायचा त्याला असं मस्त. आणि 5 मिनटं असंच राहू द्यायचं, म्हणजे त्याच या अंगठ्यांचं पाणी निघून जातं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. आणि जे लहान पोरं खेकडे खात नसतील ना, ते सुद्धा खायला लागतील. हां, खेकड्यांच्या भाजी तर सगळ्यांनाच आवडते. कोणाकोणाला आवडते मला कमेंट करा. हे पहा, आपण ते पाणी काढलेलं नांग्यांचं हे याच्यात टाकायचं. आता आपले 5 मिनटं झालेले आहे, ते हळूचकन टाकून द्यायचं. हे पहा कसं मस्त घट्ट हे आलेलं आहे. मांस आहे बरं का हे पूर्ण. त्याच्यातच शिजेल ते. आपण मस्त थोडं पाणी घालायचं परत. रस्सा थोडा घट्ट होईल त्याच्यामुळे थोडं पाणी घालायचं. तुमच्या अंदाजानुसार घाला तुम्ही जर 4 लोक असतील तर भरपूर आहे एवढा. आता मग थोडं शिजू द्यायचं चांगलं मस्त. आणि मग आता ही माझी कोथिंबीर काढली, त्याच्यात थोडासा मसालाही लागलेला. मी हे थोड्या वेळाने टाकेल, पण अजून नाही. आता शिजू दे. मीठ घालते हे पहा अंदाजानुसार. पहा मस्त उकळी येते खेकडे याची रस्साला. आता आपण काय करायचं, थोडंसं असं करून घ्यायचं. हे पहा तरी पण आलेली त्याला मस्त. हे पहा तुम्हाला दिसेल तरी मस्त आलेली तरी. आता काय करायचं, आपण कोथिंबीर टाकून द्यायची. ती पण मस्त शिजून जाईल भाजीतच. आणि चव पण येईल तिची. सॉरी, भाजी नाही, रस्सा मस्त. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला ते नोटिफिकेशन येते. हे पहा आता आपली खेकड्याचा रस्सा झालेला आहे मस्त गरम गरम. आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे. हे पहा पाहू शकतो आपण. आणि किती मस्त भिजून मस्त थोडी ग्रेव्ही घट्टी झाली. हे पहा. तुम्हाला कशी वाटली माझी खेकड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा. हे पहा मस्त गरम गरम आहे. हे पहा गरमागरम मस्त भाजी आहे. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकीचं बोललं गेलं असेल तर माफ करा, कारण एखादा शब्द माझ्याकडनं निघून जातो. कारण रश्श्याची भाजी होऊन जाते, भाजीचा रस्सा होऊन जातो. कारण आपण कधी व्हिडिओ केलेला नसतो, त्याच्यामुळे मी घाबरून थोडंसं हे होऊन जातं माझ्याकडनं.